शिव आणि पार्वती यांचे एकत्रित पूजले जाणारे रूप म्हणजे यमाई असे समजले जाते। यमाई देवीला पार्वती मातेचा तसेच रेणुका देवीचा अवतार मानले जाते। राज्यात व इतर राज्यात देखील यमाई देवीचे अनेक उपपीठे आहेत, परंतु सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावच्या डोंगरावरती आदिमाईचे मुख्य पीठ अर्थात मंदिर आहे। म्हणूनच या ठिकाणास मूळपीठ देवी म्हणून देखील ओळखले जाते। यमाई देवीला महिषासुरमर्दिनी, दुर्गा किंवा पार्वतीचं एक रूप मानलं जातं। शिव म्हणजेच महादेव हे पार्वतीचे पती असल्यामुळे देवळात नंदी महाराजांचे स्थानही मिळते। शिव पार्वती एकत्रित पूजले जात असल्याने नंदी महाराज देवीसमोर असणे युक्तिवान मानले जाते। यमाई देवीच्या नावाची कथा अशी सांगण्यात येते की जेव्हा श्रीराम माता सीतेला शोधत होते तेव्हा माता पार्वतीला श्रीरामांची परीक्षा घेण्याचे सुचले। पार्वतीने त्यांची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप घेतले, परंतु प्रभू श्रीरामांनी सीतेच्या रूपातील पार्वतीला येताना बघून तिला ओळखले आणि ए माय तू इथे कशी असे विचारले। यावरूनच या देवीला यमाई असे नाव पडले। पुराण काळात ऋषी तप आणि यज्ञ करीत असताना मायावी विद्या येणाऱ्या औंधासूर राक्षसाने त्यांच्या यज्ञात विघ्न आणायला सुरुवात केली। तेव्हा यमाई मातेने त्यांच्याशी घनघोर युद्ध केले आणि त्याला ठार मारले। मरताना मात्र औंधासुराने देवीजवळ आपली चूक कबूल केली आणि आपले नाव अमर राहावे अशी इच्छा व्यक्त केली। त्यावेळी यमाई मातेने त्याची इच्छा पूर्ण केली। तेव्हापासून त्या नगरीला औंधा म्हणून ओळखले जाऊ लागले। अशी औंध या गावाच्या नावाची कथा सांगितली जाते। यमाई देवी मंदिरात तुम्हाला त्रिशूळ, बाण, गदा आणि सुपारीच्या पानांनी सजवलेली यमाई देवीची मूर्ती पाहायला मिळते। मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांची चित्रे आणि पुतळे देखील आहेत, ज्या तुम्ही पाहू शकाल। काळ्या पाषाणातील देवी महिषासूर मर्दिनी यमाईची मूर्ती जवळपास 2 मीटर उंच असून ती आडेवट बसलेल्या स्थितीत आहे। या मूर्तीला गदा, बाण, त्रिशूळ आणि पान धारण करणारे 4 हात आहेत। मंदिर हे मोठ्या संस्थेने मराठी कुटुंबाचे कौटुंबिक देवस्थान म्हणजेच कुळदैवत आहे। सुमारे 432 पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे मंदिर आहे। मंदिराभोवती तटबंदी असून 10 बुरुज आहेत। मुख्य द्वार उत्तरेस आहे। मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे देवीपूर्व नंदी आहे। हे शहर आणि मंदिर अनेक शतकापासून पंत घराण्याशी जोडलेले आहे। या माजी सत्ताधारी कुटुंबाच्या विद्यमान प्रमुख गायत्री देवी पंत प्रतिनिधी यांनी टेकडीवरील यमाई मंदिराच्या शिखरावर 7 किलोग्राम घन सोन्याचा कलश स्थापित केला आहे। टेकडीवरील मंदिराव्यतिरिक्त देवी यमाईचे आणखी एक मंदिर गावात आहे। मंदिराच्या प्रांगणात 4 दीपमाळा असून त्यातील एक भव्य आहे। सुमारे 65 फूट उंचीच्या या दीपमाळेवर 176 दिवे लावता येतात। मंदिराचा सभामंडप लाकडी असून सुमारे 65,000 रुपये खर्च करून बांधण्यात आल्याचे समजते। दगडी गाभाऱ्यात देवीची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे। ती चांदीच्या प्रभावळीत बसवलेली आहे। औंधासुराला ठार मारल्यानंतर यमाई मातेच्या अंगावर जखमा झाल्या होत्या। त्या स्वच्छ करण्यासाठी आणि स्नानासाठी देवी केस मोकळे सोडून इथल्या तळ्यात उतरल्या। तेव्हापासून तिला मोकळी असेही म्हणतात। यमाई देवी ही भगवान ज्योतिबांची बहीण म्हणून ओळखली जाते। श्री ज्योतिबांच्या सांगण्यावरून औंधासुराचा वध केल्यानंतर ज्या ठिकाणी देवी विसावली ते हे मूळपीठ। ज्योतिबांचा राज्याभिषेक झाल्यानंतर चैत्र शुद्ध पौर्णिमेला सर्व लव्याजमासहित ते यमाईला भेटण्यासाठी गेले। तेव्हा यमाई देवी त्यांच्यावर रुसल्या व देवीने दार लावून घेतले। ज्योतिबा देवांनी यमाईला रुसण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की तुमचा राज्याभिषेक झाला पण तुम्ही मला बोलवले नाही। हे ऐकून ज्योतिबाने सांगितले माझेही चुकले व त्यांनी आपली चूक कबूल केली। यमाई देवीचा रुसवा गेल्यानंतर तिने ज्योतिबांना सांगितले की दादा तू दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला माझ्याकडे येऊ नकोस, मीच चंपकवनात येते आणि तुला दर्शन देते। त्याप्रमाणे यमाई चंपकवनात प्रकट झाले। अजूनही चैत्र शुद्ध पौर्णिमेला हस्त नक्षत्रावर ज्योतिबाची पालखी हे यमाई देवीच्या मंदिरात तिला भेटण्यासाठी येते। मंदिराची स्थापना आणि प्राचीन इतिहास। औंध गावातील यमाई देवीचे मंदिर हे 250 वर्षांहून अधिक जुने आहे असे स्थानिक परंपरेत सांगितले जाते। औंधचे पंत प्रतिनिधी घराणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उदयाला आले। 17व्या शतकात छत्रपती संभाजी महाराजांनी पार्श्वराग त्रिंबक पंत प्रतिनिधींना औंधची जहांगीर दिली। पंत प्रतिनिधी घराण्यात यमाई देवीला कुळदैवत मानले होते आणि त्यांनी मंदिरची स्थापना, जतन व विकास केला। यात्रा आणि उत्सव। पौष पौर्णिमा या दिवशी येथे मोठी यात्रा भरते। नवरोत्सव, विजयादशमी आणि दीपावली या दिवशी सुद्धा येथे मोठ्या प्रमाणात भक्तगण एकत्र येतात। मंदिराच्या स्थापनेमागे कुठलाही शिलालेख सापडला नसला तरी स्थानिक इतिहास लोककथांवरून हे प्राचीनकालीन आहे आणि पुढे
ब्रिटिश काळातील औंध संस्थानातील लोकांनी या मंदिराचा सांस्कृतिक वारसा जपला आहे. डोंगरावरील यमादेवीचे मंदिर आणि औंध येथील प्रसिद्ध वस्तुसंग्रहालय पाहणं हा अनोखा योग आहे. भाविकांना देवदर्शनाबरोबरच निसर्ग सहवास असा दुहेरी सुवर्णयोग साधायचा असेल तर सातारा जवळील औंध येथील यमादेवीच्या दर्शनाला जायला हवे.